तर व्हॉट इज युअर विजन अँड मिशन फॉर युअर स्कूल? तर आपल्याला या देशाचा एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडवायचा आहे. त्याच्यामध्ये संस्था, पालक आणि शिक्षक हा एक ट्रँगल, आणि याचा सेंटर कायम विद्यार्थी असला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटीच नाहीये, म्हणजे मी मेजर काय करू हा मला प्रश्न पडतोय. आपण एवढं डिपेंडंट झालोय AI वर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग की आपले विचार करण्याची क्षमता कमी झाली. जे मुळात गव्हर्नमेंटचा सिलेबस आहे, तर त्या सिलेबसमध्ये काही बदल घडावा असं वाटतं का तुम्हाला? संस्था एखाद्या मोठ्या कॅम्पसने किंवा इन्फ्रास्ट्रक्चरने मोठी होत नाही, ती एका विचारातून मोठी होते. पालक आपल्या विद्यार्थ्यांना फक्त रिझल्ट लागल्यानंतर किती मार्क्स पडले एवढंच विचारतात, पण विद्यार्थ्यांना मारलं तरच विद्यार्थी घडतात का? तर मला तर वाटत नाही असं काही असावं. पॅरेंट्स आणि टीचर्स जेव्हा लहानपणी तो मुलगा प्रश्न विचारत असतो, तेव्हा तो विचारलेल्या प्रश्नाला व्यवस्थित ट्रीट केलं जात नाही. ते शिक्षकाची सगळ्यात मोठी जी जबाबदारी की त्यांनी प्रत्येक मुलाचं ते स्किल ओळखायचं आहे, प्रत्येक मुलाची ती कॅपॅसिटी ओळखायची आणि त्याच्याप्रमाणे त्याला गाईड करायचं आहे. शिक्षणच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं तर सामाजिक परिवर्तनाचा मार्ग खूप डिफिकल्ट होऊन जाईल असं मला वाटतं. संस्थांनी फक्त सिलेबसवर कितपत डिपेंड राहावं याबद्दल तुम्हाला काय वाटतं का? ते त्यांचं पण स्वतःचं काही ॲटॉनॉमी त्याच्यामध्ये आणू शकतात का? नमस्ते महाराष्ट्र. महाराष्ट्र जागा हो या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सुराज्य पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आमचे गेस्ट आहेत अनिकेत चव्हाण सर. अनिकेत चव्हाण सरांबद्दल जर सांगायचं तर ॲक्च्युली त्यांचे वडील काकासाहेब चव्हाण हे आत्ताचे पुण्यामध्ये नगरसेवक पण आहेत, आणि त्यांनी जवळपास 25 वर्षांपूर्वी धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान नावाने एक संस्था सुरू केलेली, जी अगदी पत्र्याच्या शेडमध्ये शाळा सुरू झाली होती. ती आज जवळपास 10,000 विद्यार्थी असलेली संस्था आहे, की ज्याच्यामध्ये मराठी मीडियम स्कूल असेल, सेमी असेल, इंग्लिश मीडियम असेल, CBSE असेल, ज्युनियर कॉलेज असेल किंवा नर्सिंग कॉलेज असेल. म्हणजे मी पण या संस्थेचा एका अर्थाने माझी विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे हा प्रवास मी पण बऱ्यापैकी बघितलेला आहे या संस्थेचा. आणि जसं तुम्ही नाव ऐकलं धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, तर इथे फक्त जे आपलं ॲकॅडमिक एज्युकेशन आहे तेवढंच नाही, तर त्याच्यासोबत स्पोर्ट्सला पण खूप जास्त इथे प्रमोट केलं जातं. तर या दोघांचा एक खूप चांगला संगम या संस्थेमध्ये आपण बघतोय. तर हा जो पूर्ण प्रवास होता, तो प्रवास आज आपण अनिकेत चव्हाण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अनिकेत चव्हाण हे आता या संस्थेवरती डिरेक्टर आहेत. ते स्वतः या संस्थेमधूनच त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, प्लस स्कॉटलँडमध्ये त्यांनी वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पण डिग्री घेतलेली आहे. त्याच्यामुळे ही इज द परफेक्ट पर्सन की जे आपल्याला सध्याच्या शिक्षण पद्धतीबद्दलही सांगू शकतील, प्लस भारतातली शिक्षण पद्धती आणि त्याच्यासोबत वेस्टर्न शिक्षण पद्धती याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आज आपण स्वागत करूयात अनिकेत चव्हाण सरांचं. नमस्ते. धन्यवाद निखिलजी. पहिलं तर खूप सारं धन्यवाद की मला तुम्ही इथे चर्चा करायला बोलवलं, आणि शिक्षण क्षेत्र हे माझ्या खूप आवडीचं आणि माझा जेन्युइन इंटरेस्ट असणारं क्षेत्र आहे. त्याच्यामुळे नक्कीच मला आज जी काही चर्चा होणार आहे ती खूप चांगली होणार आहे अशी मला खात्री आहे. मला तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की एका छोट्या शेडमध्ये सुरू झालेली शाळा आणि आज जवळपास 10,000 विद्यार्थी संख्या आहे, तर हा प्रवास कसा होता आणि त्याच्याबद्दल काय सांगता? हा प्रवास खरं तर असा, कारण आता संस्थेला आमच्या 26 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि ज्यावेळी हा प्रश्न मला विचारला जातो किंवा संस्थेबद्दल नवीन कोणीतरी व्यक्ती संस्थेबद्दल विचारतो, त्यावेळी सगळ्यात पहिलं माझ्यामध्ये जे काही इमेज येतं ते सुरुवातीची जी शाळा होती, पत्र्याच्या खोल्या होत्या, तो फोटो किंवा ते पिक्चर माझ्या माइंडमध्ये सर्वात प्रथम येतं. कारण आत्ता सगळ्यांना दिसताना एक मोठी संस्था, मोठं कॅम्पस किंवा जवळपास 10,000पर्यंत आपले विद्यार्थी आहेत हे सगळं दिसतं, परंतु जो काही सुरुवातीचा प्रवास होता हा म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की एखादी संस्था मोठी होत असताना ती फक्त इमारत असेल, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सोयीसुविधांनी मोठी होत नाही, तर ती एखाद्या विचारावर मोठी होत असते. आणि माझे वडील काकासाहेब चव्हाण असतील आणि सर्व आमचं कुटुंबीय असेल, चव्हाण कुटुंबीय,
यांच्या विचाराने ही संस्था मोठी होत गेली आणि आता जवळपास 26व्या वर्षात पदार्पण करते. आणि सगळ्यात आनंदाची किंवा अभिमानाची गोष्ट मला अशी वाटते की या संस्थेचाच मी विद्यार्थी आहे. म्हणजे Okay. 1ली ते 10वी मी या शाळेमध्ये या संस्थेतच शिकलेलो आहे. आणि 10वीमध्ये आम्ही होतो त्यावेळी ही नवीन इमारत जी काही आज लोक पाहत आहेत ती इमारत तयार झाली होती. 1ली ते 9वी मी त्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये शिकलेलो आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच एक कुठेतरी अभिमानाची भावना मनामध्ये आहे. आणि हा प्रवास जो काही आहे हा प्रवास नक्कीच माझ्यासारख्या अनेकांना एक प्रेरणा देणारा आहे. आदरणीय काकासाहेब चव्हाण जे आता नगरसेवक पण झालेले आहेत, ज्यांनी पूर्ण हे शाळेचा प्रवास त्यांनी सुरू केलेला. तर त्यांची जी पब्लिक इमेज आहे ती जर आपण थोडा वेळ साईडला ठेवली तर ते वैयक्तिक आयुष्यात कसे आहेत, म्हणजे एक वडील म्हणून ते कसे आहेत? तसं पाहायला गेलं तर म्हणजे मी लहानपणापासून खूप कमी व्यक्तींना आपण म्हणतो की आयडल मानतो किंवा फॉलो करतो. तर त्याच्यातली कदाचित पहिली व्यक्ती म्हणजे वडील असावेत. आणि बऱ्यापैकी प्रत्येक मुलाच्या आयुष्यात असंच असतं की वडिलांकडे एक आयडल म्हणून आपण पाहत असतो. आणि मला आठवतं की लहानपणी म्हणजे कदाचित मी 3री-4थीत असेल ज्यावेळी मला थोडंसं त्या गोष्टी आठवतात. त्या दरम्यान सुद्धा आम्ही घरात असताना म्हणजे मला क्वचितच आठवतं की वडील हे घरी असायचे. म्हणजे सकाळी जरी 7ची आमची शाळा असायची तरी त्याच्यापूर्वीच ते कुठेतरी बाहेर व्हिजिटला असणार किंवा रात्री आम्ही दिवसभर मग घरी नाही आणि मग रात्री लवकर झोपायची सवय 10च्या दरम्यान वगैरे. त्याच्यानंतरच कधीतरी ते येणार आल्यानंतर जेवण वगैरे. आणि ज्यावेळी कधी घरी असायचे त्यावेळी पण मग कोणीतरी मदतीला भेटायला आलेलं किंवा काहीतरी काम घेऊन भेटायला आलेलं. आणि हा जो काही प्रवास आहे किंवा ही जे काही त्यांची जर्नी आहे ती मी लहानपणापासून बघत आलो. आणि त्या जर्नीमधून मला खूप काही शिकायला भेटलं. म्हणजे जरी मी पॉलिटिकली ॲक्टिव्ह नसलो जास्त तरी हा जो काही प्रवास आहे मग त्यांचं लोकांबरोबर बोलण्याची पद्धत असेल म्हणजे कदाचित तुम्ही बऱ्याच वेळा भेटला आता. हो. आणि एवढं फ्री की कोणी पण येऊन कधी पण त्यांना भेटू शकतं. आणि कोणी व्यक्ती आला किती मोठ्या अधिकारी आले कोणी किंवा कोणीतरी सामान्य एक माणूस आला तरी त्या दोघांना जी काही ट्रीटमेंट देतो किंवा त्यांच्याशी बोलण्याचा जो काही हवा असतो, जो काही प्रत्येक व्यक्तीला देण्याचा आदर असतो तो मला नक्कीच त्यांच्याकडून शिकायला भेटला. आणि सर्वात महत्त्वाची दुसरी मोठी गोष्ट त्यांच्याकडून शिकायला भेटली ती म्हणजे संयम. आयुष्यात जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, काहीतरी करायचं असेल तर संयम हा खूप महत्त्वाचा आहे. आणि ते त्यांच्या या सर्व प्रवासातून खूप जवळून मी अनुभवलं. अशा शिकण्यासारख्या किंवा बऱ्याच गोष्टी आहेत पण या 2 गोष्टी प्रामुख्याने मी त्यांच्यामध्ये बघितल्यात आणि त्यांच्याकडून आणखी बऱ्याच गोष्टी आम्ही शिकतोय. मी अजून एक गोष्ट नोट केली आहे की जेव्हा पण मी असं पाहिलं आहे की जेव्हा वडील हे सक्सेसफुल असतात किंवा पॅरेंट्स हे सक्सेसफुल असतात तेव्हा मुलांमध्ये कुठेतरी एक ॲटिट्यूड इश्यूज येतात आणि बऱ्यापैकी मी हे नोट केलेलं आहे. पण तुमच्यामध्ये तसं काहीच दिसत नाही. म्हणजे आय कॅन से मी आता इतक्या वर्षांपासून तुम्हाला पण ओळखतोय तर यू आर द मोस्ट लाईक जेन्युइन अँड काइंड पर्सन आय नो आणि खूप डाऊन टू अर्थ तुम्ही आहात. तर म्हणजे हे कुठून आलं? म्हणजे ठीक आहे आई वडिलांचे संस्कार तर आहेत बट स्टील की कोणती अशी गोष्ट आहे की यू आर सो डाऊन टू अर्थ? मला तरी असं काही वाटत नाही. म्हणजे मला कुठल्या गोष्टीवर अहंकार असावा असं मला तरी आयुष्यात वाटत नाही. कारण तुम्ही म्हणजे एक आता दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर असं की ज्या झाडाला फळं जास्त असतात बघा की आंब्याचं असेल किंवा कुठली तरी त्या फांद्या किंवा ते असं खाली झोपलेलं असतं. आणि मी जेवढ्या लोकांना आयुष्यात भेटतोय, नवीन नवीन काहीतरी गोष्टी शिकतोय, नवीन नवीन लोकांना भेटतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय त्यावेळी जाणवतं की अरे आपण काहीच नाही, अजून खूप आपल्याला शिकायचं आहे, अजून जगात खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि मग जसं या सगळ्या गोष्टी वाढत जातात तसं तसं माणसामधली नम्रता पण वाढत गेली पाहिजे असं मला वाटतं. आणि ती वाढत गेली पाहिजे म्हणण्यापेक्षा वाढत जाते. म्हणजे ती एक नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही भारतातल्याच नाही जगातल्या अगदी एकदम उच्च पदावर काम करणारे लोक असतील किंवा खूप यशस्वी झालेले आपण लोक असतील असं म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातले तुम्ही कोणालाही पाहिलं तरी एक एकदम काम किंवा ते नम्र असतात. ते त्यांच्यामध्ये काही ते म्हणजे ते बिल्ड झालेलं असतं, त्या जर्नीमध्ये बिल्ड झालेलं असतं. आणि मी माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला पण म्हणजे मी म्हटलं तसं आत्ता माझ्या आयुष्यावर किंवा माझ्या स्वतःवर अहंकार करावा असं माझ्याकडे काहीच नाही असं मी समजतो. आणि त्याच्यामुळे मग ह्या प्रवासात आणि आणखी खूप
गोष्टी बघायच्यात, आणखी खूप गोष्टी शिकायच्यात, आणखी खूप गोष्टी करायच्यात. या प्रवासामध्ये आत्ताच जर मी माझ्या स्वभावात किंवा याच्यामध्ये जर काही बदल आणले तर मला वाटत नाही की मी जे माझ्या डोक्यामध्ये ज्या काही गोष्टी करायच्यात त्या गोष्टी कधी होऊ शकतील. पण ॲक्च्युली मी तुमच्या संस्थेमध्ये तुमच्या स्टाफशी पण बोललो आणि प्रत्येकाचं हेच मत आहे की अनिकेत सरांचं व्हिजन खूप वाईड आहे आणि ही इज व्हेरी ॲक्टिव्ह आणि ते खूप जास्त प्रत्येकाच्या प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये आणि खूप अटेंटिव्ह आहेत. तर मग जेव्हा आपण आता व्हिजनबद्दल बोलतोय तर व्हॉट इज युअर व्हिजन अँड मिशन फॉर युअर स्कूल आणि म्हणजे तुमच्या पूर्ण इन्स्टिट्यूटसाठीच? तसं एखादी संस्था चालवत असताना मला असं वाटतं की विजन आणि मिशन असणं खूप गरजेचं आहे. मग अनेक संस्थांमध्ये बाहेर भिंतीवर विजन मिशन लावलेलं असतं किंवा डायरीजमध्ये असतं, बरोबर. वेबसाईट्सवर असतं. आणि हे असणं गरजेचं आहे याच्यासाठी आहे की कारण त्या मूल्यांवर किंवा त्या विचारांवर ती पूर्ण संस्था रन होत असते. आणि मग मला असं वाटतं की ज्यावेळी मी या संस्थेमध्ये ॲक्टिवली इन्व्हॉल्व झालो किंवा काम करायला लागलो त्यावेळी मला असं जाणवलं की हे व्हिजन आणि मिशन नक्की स्पेसिफिक काय असावं यापेक्षा ते विद्यार्थी केंद्रित असावं. ओके. कारण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि मी प्रत्येक किंवा जवळपास तसं म्हणायला गेलं तर ज्या वेळी मी विद्यार्थ्यांशी किंवा पालकांशी संवाद साधत असतो त्यावेळी मी प्रत्येक वेळी हे सांगतो की विद्यार्थी किंवा आपला एक ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये संस्था, पालक आणि शिक्षक हा एक ट्रायंगल आणि याचा सेंटर कायम विद्यार्थी असला पाहिजे. त्याच्यामुळे फक्त संस्था म्हणून आम्ही विद्यार्थ्यांवर काम करणं अपेक्षित नाही किंवा पालक म्हणून फक्त तुम्ही त्याच्यावर काम करणं किंवा शिक्षक म्हणून फक्त शिक्षकांनी नाही तर आपण तिघांनी मिळून विद्यार्थ्यांवर काम केलं पाहिजे. आणि हे काम करताना आपल्याला असं करायचं आहे की त्याचं फक्त आपल्याला करिअर घडवायचं नाही किंवा त्याला फक्त चांगले मार्क्स पडले पाहिजेत, तो चांगल्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्याला चांगले मेडल्स मिळाले पाहिजेत, म्हणजे याच्यावर अजिबात आपलं काम थांबता कामा नये. तर आपल्याला या देशाचा एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडवायचा आहे. आणि हे तुम्ही जर माझी भाषणं काही रेफरन्स घेतला मागच्या तर ऑलमोस्ट प्रत्येक भाषण किती रिपीट होऊ द्या मला काही अडचण येत नाही. पण हे मग माझं असं म्हणेल की हे माझं बेसिक विजन आणि मिशन दोन्ही पण हेच आहे. आपल्याला या देशाचा सुसंस्कृत, सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक घडवायचा आहे, फक्त यशस्वी नाही. ओके, ग्रेट. आता तुम्ही जसं सांगितलं की तुमचं शिक्षण तुमच्याच संस्थेमध्ये झालेलं आहे, तारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान. तर पण त्याच्यानंतर तुम्ही जे कॉलेजचं शिक्षण घेतलं तर ते तुम्ही स्कॉटलंडला घेतलं. आय थिंक वेस्ट मॅनेजमेंटमध्ये तुमची डिग्री आहे. सगळ्यात पहिले तर या म्हणजे अशी डिग्री घ्यावी आपण वेस्ट मॅनेजमेंटमध्ये हा विचार कुठून आला? आणि सेकंडली स्कॉटलंडमधलं शिक्षण म्हणजे परदेशातलं शिक्षण आणि भारतातली शिक्षण पद्धती यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवला? त्या मूळ प्रश्नावर मी येतो, परंतु थोडीशी पार्श्वभूमी मला म्हणजे सांगायला आवडेल. तर मी आमच्या शाळेमध्ये शिकलो त्यावेळी तिथे फक्त मराठी माध्यम होतं. सेमी इंग्रजी माध्यमात मी शिकलेलो नाही, मी मराठी माध्यमात शिकलेलो आहे. 11वी-12वी मी सिंहगड कॉलेजला केली, तिथे सायन्स स्ट्रीममध्ये केली. ओके. आणि नंतर मी बॅचलर्स जे केलं ते कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती तिथे केलं, ते PSC ॲग्रिकल्चर. अच्छा. ही याच्यामध्ये मी माझं ग्रॅज्युएशन केलं. आणि त्यावेळी तिथे त्या संस्थेचा एक असा एक्सचेंज प्रोग्राम होता की 3 वर्ष तुम्ही बारामतीमध्ये करायची राहुरी विद्यापीठांतर्गत आणि शेवटचं 1 वर्ष तुम्ही नेदरलँड्सला जाऊन तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घ्यायचं. आणि त्या दरम्यान मला इस्रायलला एका स्कॉलरशिप थ्रू जायची पण संधी मिळाली. आणि मग तिथे मी 1 महिना होतो आणि त्यावेळी मी सर्वात पहिल्यांदा परदेशातील शिक्षण पद्धतीचा सगळ्यात पहिला अनुभव माझा तो म्हणूयात आपण. आणि 1च महिना होतो पण खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप नवीन गोष्टी बघायला मिळाल्या. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी मी नेदरलँड्सला गेलो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला भारतीय शिक्षण पद्धती आणि परदेशातील शिक्षण पद्धती यातला फरक अनुभवता आला. आणि तो फरक एवढा प्रचंड होता की किंवा मला तो जाणवला, एवढं खूप प्रकर्षाने तो फरक जाणवला. त्यावेळी मी असं ठरवलं की जर मला पुढे काही शिक्षण घ्यायचं असेल तर मी शक्यतो परदेशातच घेईल. आणि मग त्याच्यानंतर मी MSc ॲग्रिकल्चरला न्यूझीलंडच्या एक युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलं होतं. अच्छा. हो, ॲडमिशन माझं कन्फर्म झालं होतं. माझ्या ते फेब्रुवारी वगैरेमध्ये त्या बॅचेस अकॅडमिक इयर त्यांचं स्टार्ट होतं. पण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान मी नेदरलँड्सला असतानाच ही सर्व प्रोसेस केली होती. आणि मग एकदा असंच घरी बोलताना मी सांगितलं की मी असं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे माझं. त्यावेळी मोठे बंधू आमचे तिथे होते आणि त्यांनी सांगितलं की ॲग्रिकल्चरमध्ये खरंच तू पुढे काही करणार आहेस का, की करिअर त्याच्यामध्ये तुला करायचं का नक्की.
तर म्हटलं त्यावेळी मी एक इंटरनॅशनल एका प्रोजेक्टवर काम करत होतो आणि खूप इंटरेस्ट मला त्या फील्डबद्दल होता. पण नंतर थोडंसं विचार केल्यानंतर जाणवलं की कदाचित करिअर म्हणून मी नाही करणार. नवीन शिकायला म्हणून मी काहीतरी डिग्री घेऊ शकतो, पण कदाचित करिअर म्हणून माझ्याकडून नाही या गोष्टी होणार. तर मग असं चर्चा करताना वेस्ट मॅनेजमेंट हा एक ऑप्शन त्यानेच ॲक्च्युली मला सुचवला. म्हटलं तू एकदा विचार करून बघ किंवा याच्यावर हे करून बघ. आणि मला सुरुवातीपासून सस्टेनेबिलिटी किंवा एन्व्हायरमेंटल सायन्सबद्दल इंटरेस्ट होता किंवा आवड होती त्या गोष्टींची. आणि मग मी काही युनिव्हर्सिटीजचा रिसर्च केला आणि मग ठरवलं की नाही ठीक आहे, ॲक्च्युली शिकण्यासारखं तर खूप आहे, पण येणाऱ्या काळात या कोर्सची गरज आपल्या देशामध्ये तर जास्त जाणवली मला. आणि म्हणून मग ते मी स्कॉटलंडला MSc ला ॲडमिशन घेतलं. आता फरक जो तुम्ही म्हटला, म्हणजे मूळ प्रश्नाकडे मी येतो. ही पार्श्वभूमी याच्यासाठी सांगितली की सगळ्यात पहिलं मला याच्यातून आणखी क्लिअर करायचं होतं की मराठी माध्यमातल्या मुलाला इंग्लिश येत नाही, हा पालकांचा गैरसमज मला दूर करायचा होता. कारण मी सांगितलं 1ली ते 10वी मी मराठी मीडियमच्या पत्र्याच्या शाळेत शिकलेलो आहे. आणि त्याच्यानंतर मी स्कॉटलंडला गेल्यानंतर मी एकटा भारतीय होतो आमच्या पूर्ण क्लासमध्ये. सगळे युरोपमधले बाकीचे माझे मित्रमैत्रिणी होते आणि डिस्टिंक्शनमध्ये येणारा पूर्ण क्लासमधला मी एकटा विद्यार्थी होतो. हो. आणि स्कॉटलंडची तुम्ही शिक्षण पद्धती किंवा ग्रेडिंग सिस्टीम वगैरे पाहिली तर ती खूप डिफिकल्ट मध्ये ती काउंट केली जाते. त्याच्यामुळे जे कोणी पालक हे मुलाखत बघतील, पॉडकास्ट पाहतील, त्यांना मी खरंच मनापासून सांगतो की मराठी मीडियम, इंग्रजी माध्यम, CBSE, ICSE याच्यात जास्त तुम्ही त्या मायाजालामध्ये अडकू नका. तुम्हाला जे योग्य वाटेल, विद्यार्थ्याला जे योग्य वाटेल त्याच्यामध्ये नक्की शिक्षण घ्या. तर फरक जो सगळ्यात महत्त्वाचा निखिल जे मला जाणवलं तो म्हणजे ना, तिथे म्हणजे फक्त आपण जे रोट लर्निंग वगैरे आपलं त्यात एकदम म्हणजे नेहमीच्या चर्चा झालेल्या आहेत आपल्या शिक्षण पद्धतीतल्या, तर तिथे विचार करायला खूप स्वातंत्र्य दिलं जातं. अच्छा. म्हणजे ते कशा अर्थाने की वर्गामध्ये एकतर खूप लिखाण किंवा फक्त लिखाण करूनच परीक्षा द्यायच्या त्याच्यावरच मार्क्स होणार असं नाही. डिस्कशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांमध्ये होतं. आणि तिथले विद्यार्थी आहेत ना, प्रश्न खूप इझिली विचारतात. म्हणजे आपलं एक कल्चर असं थोडंसं बिल्ड झालंय ना की आपण प्रश्न विचारत नाही, आपले विद्यार्थी प्रश्न विचारत नाही, घाबरतात. आणि तिथे गेल्यानंतर साहजिक आहे आम्ही पण त्याच व्यवस्थेतून गेलो होतो. त्याच्यामुळे मला वाटत नाही पहिले 2 महिने तरी काही प्रश्न विचारले असतील. एका बाजूला जाऊन बसणं, ऐकणं, घरी जाऊन अभ्यास करणं, रूम, त्या गोष्टी आपल्या व्यवस्थेनुसार चालू होत्या आमच्या. पण तिथले विद्यार्थी खूप बेसिक प्रश्न विचारायचे. आणि मग मला असा प्रश्न विचारला, हा तर खूप इझी प्रश्न आहे किंवा हा याने शिक्षकांना विचारावं असं याच्यात काहीच नाहीये. पण नंतर माझ्या ते लक्षात आलं की त्याला डाऊट होता म्हणून त्याने विचारला आणि शिक्षकाने तो त्याचा डाऊट क्लिअर केला. आणि हे बेसिक प्रश्न विचारतात म्हणून ते मोठे प्रश्न काहीतरी विचारू शकतात. आपण प्रत्येक वेळी मनामध्ये की नाही आपल्याला कोणीतरी म्हणेल किंवा शिक्षक विचारतील अरे एवढा इझी प्रश्न तुला येत नाही की, या सगळ्या याच्यात अडकतो. आणि मग तिथून कुठेतरी आपली विचार करण्याची प्रक्रियाच थांबते आपल्या विद्यार्थी. तुम्ही जर नोटीस केलं तर लहान मुलं प्रश्न खूप विचारतात. जसं जसं वय वाढत जातं तसं 4वी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी मुलं प्रश्नच विचारत नाही. त्यांच्यामध्ये ती क्युरिओसिटीच एंड होऊन जाते. त्याला खूप एक चांगलं एक हे होता, मी माझ्या वाचनात आलं होतं की अमेरिकेमध्ये कदाचित 2018चा वगैरे तो इन्सिडेंट होता. एक सायंटिस्ट होते, त्यांनी ठरवलं की क्लासरूममध्ये जाऊन मुलांची क्युरिओसिटी चेक करायची. त्यासाठी त्यांनी वेगळे पॅरामीटर्स ठरवले, एक रिसर्च स्टडी हे केला. पण त्यांनी सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्येच त्यांना तो स्टडी किंवा तो रिसर्च बंद करावा लागला. त्यांनी रिझन असं दिलं की विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटीच नाही आहे, म्हणजे मी मेजर काय करू हा मला प्रश्न पडतोय. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे. आणि तो मला तिथे फरक जाणवला की विद्यार्थी कायम क्युरियस असतात. म्हणजे एकदम लहान प्रश्न तसे विचारतात आणि शिक्षक ते उत्तर देत असतात. त्याच्यामुळे आपल्या व्यवस्थेमध्ये ही गोष्ट बदलणं किंवा हा बदल होणं खूप गरजेचं आहे की विद्यार्थ्यांनी मन मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. मग तो पालकांशी असो, शिक्षकांशी असो, मित्रांशी असो, आणि प्रश्न विचारायला शिकला पाहिजे. मग याच्यामध्ये कुठेतरी जेव्हा लहानपणी जसं तुम्ही म्हणलात की एक ट्रान्झिशन घडतं की लहानपणी खूप प्रश्न विचारतात मुलं आणि त्याच्यानंतर हळूहळू एकदमच ते प्रश्न विचारणं बंद होतात. मग यामध्ये कुठेतरी पॅरेंट्स आणि टीचर्स जेव्हा लहानपणी तो मुलगा प्रश्न विचारत असतो तेव्हा तो विचारलेल्या प्रश्नाला व्यवस्थित ट्रीट केलं जात नाही किंवा त्याला सप्रेस केलं जातं, तिथे त्याला दाबलं जातं की अरे बाबा तू विचारू नको किंवा काही काय विचारतो किंवा क्लासमध्ये त्याचं हसं केलं जातं त्यांनी विचारलं म्हणून. तर या काही गोष्टी अशा घडतात असं वाटतं का तुम्हाला की ज्याच्यामुळे ते प्रश्न विचारायची जी टेंडन्सी आहे ती लहानपणी त्याची दाबली जाते? 100%. म्हणजे मी म्हटलं तसं हा आपला एका कल्चरचा एक आपण म्हणू की एखादा आस्पेक्ट असतो किंवा
कल्चरचा तो भाग झाल्यासारखा झालेला आहे आपल्या, की जरी आपलं लहानपण आठवलं तुम्ही, आपण जर आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना कोणातरी प्रश्न विचारायला गेलो तर तुम्ही म्हटलं तसं ते सप्रेस केलं जातं त्यांच्या मनात. ते इंटेन्शनली करत नाहीत, पण प्रश्न विचारणं एखाद्या लहान मुलांना आणि सारखं सारखं विचारणं हे कदाचित त्यांना ते म्हणजे आपण असं म्हणू की पिढ्यानपिढ्या ते आलेलंच नाही. लहान मुलांनी प्रश्न विचारायचेच नाही, किंवा विचारले तरी अभ्यासातलंच काहीतरी विचारायचं. म्हणजे उद्या जर मी विचारलं, एखाद्या लहान मुलाने मला प्रश्न विचारला की मासे पोहतात कसे, पहिली गोष्ट माझ्याकडे उत्तरच नाहीये, पण उत्तर नाही लहान मुलाला कसं सांगता ना, त्यापेक्षा तू शांत बस, विचारू नको. आणि मग ते असं कुठेतरी ते हळूहळू वाढत जातं. आणि वर्गामध्ये पण कदाचित अशा गोष्टी घडतात की एखाद्याने प्रश्न विचारला तर दुसरा कोणीतरी हसतो. मला आठवत नाही, पण कदाचित मी कोणावर तरी हसलो असेल, माझ्यावर कोणीतरी हसलं असेल, पण ते आपल्याकडे ती व्यवस्थाच तशी हळूहळू बनत गेलेली आहे. मी म्हटलं तर हा बदल होणं गरजेचं आहे, आणि तो होतोय. म्हणजे होत नाही असं पण नाही, बरेच मुलं प्रश्न विचारतात, पण पर्सेंटेज वाईज आपण जर गेलो किंवा रेशो पकडलं तर तो खूप कमी असं मला तरी वाटतं. नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे इव्हन माझे पण जेव्हा सेशन्स असतात ना, तर मुलांना जेव्हा क्राऊडमध्ये मी प्रश्न विचारायला सांगतो तर त्यावेळेस खूप रेअरली, म्हणजे हार्डली 1-2% स्टुडंट्सच काहीतरी विचारतात, आणि सेशन संपलं की मग मात्र सगळे येतात आणि मग इंडिव्हिज्युअली क्वेश्चन्स विचारतात. तर हे अगदी खूप चांगला पॉईंट आहे हा. म्हणजे ॲक्च्युली पॅरेंट्सनी हे मुलांना ती मुभा दिली पाहिजे की तुम्ही प्रश्न विचारा, आणि ते कितीही सिली असले तरी त्यांना जज करून चालणार नाही. त्यांना तुम्हाला एंटरटेन करायलाच पाहिजे, कारण तिथूनच त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, डिसिजन मेकिंग स्किल्स हे तिथूनच त्यांचे डेव्हलप. त्याच्या परिस्थितीमध्ये तर हे खूप गरजेचं आहे. येस, क्रिटिकल थिंकिंग आणि ती क्युरिओसिटी त्यांच्यामध्ये तशीच जिवंत राहणं आत्ताच्या सिच्युएशनमध्ये खूप गरजेचं आहे. बरोबर. आता या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये की मुलांचा एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे फक्त त्यांनी, आपण म्हणतो ना, पुस्तकी किडा होऊन चालणार नाही किंवा फक्त मार्कार्थी होऊन चालणार नाही, तर त्यांचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट जगाच्या दृष्टीने होणं गरजेचं आहे. तर ते व्हावी म्हणून तुम्ही संस्थेमध्ये कोणत्या गोष्टी करता? तसं पाहायला गेलं ना तर आत्ता या सर्व गोष्टी खूप चॅलेंजिंग आहेत असं मला वाटतं. कारण हे काही ट्रान्झिशन आहे ना, तेवढं रॅपिड ट्रान्झिशन आहे. मग ते टेक्नॉलॉजीमध्ये असेल, बाकी सर्व ह्युमन लाईफमध्ये असेल, हे खूप रॅपिड ट्रान्झिशन आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या 10 वर्षानंतर जगामध्ये काय चाललं असेल ते आत्ता अंदाज लावणं खूप कठीण आहे असं मला, म्हणजे हे खूप मी विचार करून बोलतोय. कदाचित वेगवेगळ्या रिसर्च स्टडीज त्याच्यावर होत असतील, अनेक सायंटिस्ट किंवा बऱ्याच काही इंडस्ट्री त्याच्यावर काम करत असतील, पण आपल्या लेवलला आत्ता ते प्रेडिक्ट करणं खूप डिफिकल्ट झालंय. आणि मग हे डिफिकल्ट झालेलं असताना आपण नक्की मुलांना काय द्यायचं? एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी काही पारंपरिक शिक्षण पद्धती आहे त्याच्या मी थोडंसं विरोधातच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ओके, नो, ग्रेट. म्हणजे आपण एकाच पेजवरती आहोत. आपण एक शिक्षण संस्था चालवत असताना या गोष्टी बोलणं थोडंसं अवघड जातं. बरोबर. पण परिस्थिती ऍक्च्युली तशी आहे सध्या. मी मगाशी सांगितलं की फरक जो काही आपला वेस्टर्न एज्युकेशन मधला आहे, आणि दुसरी बाजू ही पण आहे की त्यांचं सगळं चांगलं आणि आपलं काहीच नाही असं पण नाहीये. आपल्याकडचे जे काही कुटुंब व्यवस्था असेल, आपल्याकडचे गुरुकुल शिक्षण पद्धतीतून येणारी मूल्य जी काही असतील, किंवा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता ही डेफिनेटली वेस्टर्न कल्चरपेक्षा खूप जास्त आहे. आणि त्या गोष्टी टिकवणं किंवा त्या गोष्टी तशाच राहणं हे गरजेचं आहे. पण ज्या गोष्टी दुसऱ्यांच्या चांगल्या आहेत, मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी असेल, रिसर्च कल्चर असेल, विद्यार्थ्यांमधलं की क्युरिओसिटी असेल, ह्या गोष्टी घेणं पण आपल्याला तितकंच गरजेचं आहे. तुम्ही जो काही प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने मला असं सांगा वाटतं की हे जे काही म्हणजे वेस्टर्न एज्युकेशन असेल किंवा इंडियन एज्युकेशन असेल, हा फरक तर खूप राहणार आहे. आणि तो राहणार आहे कारण भौगोलिक भाग वेगळा आहे, आपल्याकडचं संस्कृती वेगळी, त्यांच्याकडची संस्कृती वेगळी आहे. आणि या सगळ्या संस्कृती किंवा हे सगळं जे काही जे चांगलं आहे ते आपण एकत्रित घेऊन पुढे कशा पद्धतीने जाऊ शकतो, हे येणाऱ्या काळामध्ये खूप गरजेचं झालेलं आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना AI चे क्लासेस देऊ शकतो का? तर देऊ शकतो. अच्छा. आमच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स शिकू शकतो का? तर शिकू शकतो. पण दुसरी बाजू त्याची अशी आहे की AI चे जर क्लासेस आम्ही किंवा AIचं काही त्यांना शिक्षण देत असू, तर मला भीती अशी वाटते की विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता कमी होऊ नये. अच्छा, हा, त्याच्यावर डिपेंडन्सी वाढेल त्यांची. कारण तुम्ही जर आत्ताचे रिसेंट मागच्या 1.5 ते 2 वर्षाचे रिसर्च केसेस AI आणि एज्युकेशनचे किंवा AI आणि विद्यार्थ्यांच्या माइंडचे जर तुम्ही स्टडी केले किंवा काही वाचले, तर ऑलमोस्ट सगळ्या रिसर्चमध्ये एक गोष्ट कॉमन झालेली आहे की आपण एवढं डिपेंडंट झालोय
AI वर, बरोबर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग बरोबर, ChatGPT वगैरे एकदम बेसिक गोष्टी झाल्या, पण याच्यावर एवढं डिपेंडंट झालोय हम्म. की आपले विचार करण्याची क्षमता कमी झाली आहे. आणि मागच्या 2-3 प्रश्नांमध्ये माझा वारंवार हाच उल्लेख झाला की आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी वाढवायची, त्यांची क्रिटिकल हो, थिंकिंग हो. वाढवायची. आणि मग आपण नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी देण्याच्या नादामध्ये जे काही बेसिक या शिक्षण पद्धती किंवा शिक्षणाचं बेस जे की विचार करायला शिकवायचं आपल्याला मुलांना, त्यालाच जर कुठेतरी अडथळा येत असेल तर मला असं वाटतं की आमचे विद्यार्थी काहीतरी टेक्नॉलॉजीमध्ये थोडेसे मागे राहिले तरी मला काही हरकत नाही, ओके, पण त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम नाही झाला पाहिजे. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे देत नाही असं नाही, काही बेसिक गोष्टी शिकवणंच मी म्हटलं, कारण काळ खूप झपाट्याने बदलतो. असं म्हणजे 5 वर्षानंतर आमच्या विद्यार्थ्यांना AI काय किंवा रोबोटिक्स काय हेच माहिती नसेल तसंही तर नको तसं व्हायला. चालणार नाही. पण पूर्णपणे त्याच्यावर डिपेंडंट व्हायला नको. विद्यार्थी पण नको, पालक पण नको आणि शिक्षक पण नको. मग याच्यामध्ये जे मुळात गव्हर्नमेंटचा सिलेबस आहे, तर त्या सिलेबसमध्ये काही बदल घडावा असं वाटतं का तुम्हाला? हो, नॉट डिपेंडेड ऑन AI वगैरे हे, बरोबर. पण तो थोडासा सध्याचं जे बाहेर मार्केट आहे, त्या बरोबर. मार्केटला रिलेव्हंट तो सिलेबस असला पाहिजे. 100% असला पाहिजे. आणि तुम्ही NEP बद्दल ऐकलं असेल. हो, हो. तर त्याचा थोडासा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खूप अनेक चांगले बदल त्याच्यामध्ये सुचवले गेलेले आहेत. अच्छा. फक्त आपल्या व्यवस्थेचा प्रॉब्लेम परत असा आहे की त्याचं इम्प्लिमेंटेशन नक्की किती होतंय, हे खूप मोठं चॅलेंज आपल्यासमोर आहे. कारण तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे IB स्कूल्स पण आहेत. हो. सारख्या मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठ्या बरोबर, मोठ्या प्रायव्हेट बरोबर. स्कूल्स आहेत, इंटरनॅशनल बोर्ड्सच्या स्कूल्स आहेत. आणि एका बाजूला एखाद्या आदिवासी पाड्यावर एक अगदी दुर्गम भागामध्ये 5 ते 10 मुलांना शिकवणारी एखादी सरकारी शाळा पण आहे. आणि ज्यावेळी मग तुम्ही एखादी पॉलिसी एवढ्या मोठ्या स्केलला इम्प्लिमेंट करायचा विचार करता, हे आपल्यासारख्या म्हणजे भारतासारख्या भौगोलिकदृष्ट्या विविधतेने नटलेल्या प्रदेशामध्ये इम्प्लिमेंट करणं खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. परंतु मला तरी असं वाटतं की शिक्षण संस्था असतील, शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणारे अनेक तज्ज्ञ असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, राजकीय मंडळी असतील, या सर्वांनी ही व्यवस्था जास्तीत जास्त प्रमाणावर स्प्रेड कशा पद्धतीने करतील, त्याचं चांगली अंमलबजावणी कशी करता येईल. कारण मी सांगितलं तसं खूप चांगले बदल त्याच्यामध्ये सुचवलेले आहेत. आणि आपण ज्या काही या गोष्टी बोलतो किंवा शिक्षण व्यवस्थेला सध्या जे काही दोष देतो, ते दोष दूर करण्याचं काम किंवा प्रयत्न नक्कीच या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून होत आहेत. आणि ते झाले तर नक्कीच पूर्ण आपल्या शिक्षण व्यवस्थेवर एक चांगला परिणाम त्याचा दिसून येईल पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये. ओके. पण संस्थांनी फक्त सिलेबसवर कितपत डिपेंड राहावं याबद्दल तुम्हाला काय वाटतं का? ते त्यांचं पण स्वतःचं काही ॲटॉनॉमी त्याच्यामध्ये आणू शकतात का, की ज्याच्यात ते त्यांच्या पद्धतीने काही नवीन गोष्टी ॲड करून शिकवू शकतात मुलांना? माझं असं मत असेल की आणली पाहिजे, पण परत त्याच्यामध्ये आपली जी काही व्यवस्था आहे ते एका ठराविक साच्यामध्ये चालणारी व्यवस्था आहे. बरोबर. त्याच्यामुळे ॲटलिस्ट 1ली ते 10वी काही या शिक्षणामध्ये तरी जास्त काही ऑटोनॉमस बदल घडवून आणणं हे माझ्या मते तरी शक्य नाहीये. शक्य होत पण नाही. बरोबर. परत की म्हणजे तुम्ही एखादा धडा शिकवता किंवा एखादी गोष्ट शिकवता ती तेवढ्या पुरतीच न राहता त्याच्यातून आणखी नवीन ऍक्टिव्हिटी बेस्ड आपण काही करू शकतो का, असा प्रयत्न Right. संस्था नक्कीच करू शकतात. आणि बाकी काही कोर्सेस असतील किंवा आपण म्हणतो की एक्स्ट्रा करिक्युलर किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, त्याच्या थ्रू मग ह्या बाकीच्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकतो. तर तसा प्रयत्न संस्थांनी करायला हवा. ओके. आता सर आपण बघतो की अगदी म्हणजे रिसेंटली मी आता बऱ्याच लोकांना ज्यांना भेटलोय, लहान लहान मुलं असले म्हणजे ज्युनियर KG असेल, फर्स्ट सेकंड स्टँडर्ड, अगदी लहान मुलं आहेत, अगदी त्यांच्या त्या एज्युकेशनचा कितपत त्यांना कळणार आहे तो पण एक प्रश्नच आहे. पण तरीसुद्धा तिथे पण ते एज्युकेशन घ्यायसाठी सुद्धा आज वर्षाला लोक 1.5-2 लाख रुपये भरतायत, अगदी साध्या शाळांसाठी सुद्धा. पण अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये मला माहिती आहे की तुमच्या संस्थेमध्ये जे तुम्ही एज्युकेशन देता, एकतर ते खूप कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे, की अगदी सामान्य लोकांना पण तिथे एज्युकेशन घेणं खूप सोपं जातं. मी एज्युकेशनची क्वालिटी पण तिथे चेक केली तर क्वालिटी पण खूप छान आहे. म्हणजे असं नाही आहे की आपण जेव्हा कॉस्ट कमी करतो तेव्हा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतो, पण तसंही कुठे झालेलं नाही आहे. हाऊ यू मॅनेज दॅट, की इतक्या कॉस्ट इफेक्टिव्ह वेनी तुम्ही एज्युकेशन प्रोव्हाइड करताय, प्लस
काही लोकांचा जर प्रॉब्लेम असेल, कारण मी ज्या पालकांशी पण बोललो तर मला हे पण कळलं की जिथे काही लोकांना प्रॉब्लेम आहे तिथे तुम्ही त्यांना फीसमध्ये अजून एक्स्ट्रा सवलत पण प्रोव्हाइड करता. तर हाऊ यू मॅनेज दॅट? तर सगळ्यात पहिलं आपलं एक लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे मी तर या मताचा नाही की एखादी शिक्षण संस्था किंवा कोणतीही संस्था त्यांच्याकडे आर्थिक चांगलं पाठबळ नसावं. कारण जर चांगल्या सोयीसुविधा द्यायच्या असतील, चांगले शिक्षक अपॉइंट करायचे असतील, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी पैसे लागतातच. त्याच्यामुळे एखादी संस्था जास्त फी घेते किंवा या गोष्टींवर त्यांनी घ्यावी का नाही घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. बरोबर. पण मला असं वाटतं की प्राधान्यक्रम काय तो आपला ठरवला पाहिजे. म्हणजे जर मी शिक्षण संस्था एखादी चालवतोय तर मला विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचंय का मला त्यातून पैसे कमवायचे, याला म्हणजे प्रायोरिटाईज तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही शिक्षणाला प्रायोरिटाईज करतोय. कारण शेवटी आता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, महर्षी कर्वे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, या सगळ्या महात्म्यांनी किंवा सगळ्या विचारवंतांनी त्यांचं ऐकलं, त्यांचे विचार ऐकले, वाचले तर लक्षात येतं की शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचं सगळ्यात मोठं साधन त्यांनी मानलेलं आहे. आणि मग आमच्यासारख्या शिक्षण संस्थांनी हा विचार करणं गरजेचं आहे की आम्ही जर विद्यार्थ्यांना शिक्षण देतोय तर आम्ही नक्की त्या कुटुंबाच्या अडचणी वाढवतोय का अडचणी सॉल्व्ह करतोय. राईट. कारण जर शिक्षणच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं तर सामाजिक परिवर्तनाचा मार्ग खूप डिफिकल्ट होऊन जाईल असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे हा विचार करणं गरजेचं आहे. कारण म्हणजे आम्ही तरी किंवा मी तरी पालकांना आम्ही ग्राहक मानत नाही. मी मगाशी सांगितलं की तो ट्रायंगल, राईट. पालकांना मी भागीदार मानतोय, पालक, शिक्षक आणि संस्था. बरोबर. आम्ही पालकांना ग्राहक म्हणत नाही. आणि मग ज्यावेळी पालक म्हणून तुम्ही त्या संस्थेचा एक अविभाज्य घटक समजता त्यावेळी मग कदाचित एक सामाजिक जबाबदारी किंवा एक सामाजिक जाणीवेतून ही संस्था उभी राहिली. मी तुम्हाला पहिलाच प्रश्न सांगितलं की संस्था एखाद्या मोठ्या कॅम्पसने किंवा इन्फ्रास्ट्रक्चरने मोठी होत नाही, ती एका विचारातून मोठी होते. आणि आमचे वडील असतील किंवा सर्व कुटुंबियांचा विचार तो होता की सर्वसामान्यांच्या घरामध्ये शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि अगदी सहजरित्या त्यांना शिक्षण घेता आलं पाहिजे. कारण परत सामाजिक परिवर्तनाची सुरुवात शिक्षणातून होती. आणि मग त्याच्यामुळे फी किती घ्यायची किंवा किती नाही घ्यायची हा प्रत्येक संस्थेचा तो प्रश्न आहे. परंतु आम्हाला तरी ह्या सर्व प्रवासामध्ये हेच वाटतं की हा व्यवसाय नसला पाहिजे, ती एक सामाजिक जाण असली पाहिजे, ती एक सामाजिक जबाबदारी असली पाहिजे. आणि त्या भावनेतून हा सर्व प्रवास चालू आहे. राईट. नाही, आणि हे अगदी खूप छान बोललात तुम्ही. कारण मी बघतो ना तर बरेच जण मुळात एखादी शाळा काढताना त्यांचं मोटोच हा असतो की आपल्याला पैसे कमवायचे आहेत. पण हे विचार करणाऱ्या संस्था आता खूप कमी राहिलेल्या आहेत. पण खूप लकी आहेत ते स्टुडंट्स की ज्यांना त्यांच्या विसिनिटीमध्ये अशी संस्था आहे की ज्यांना तिथे शिक्षण घ्यायला मिळतं आहे. बरं, आता यामध्ये जेव्हा तुम्ही त्या ट्रायंगलबद्दल बोललात, ह्याच्यामध्ये जो पॅरेंट्सचा पार्ट येतो, तर आता सध्या आपण बघतो की पॅरेंट्सचा जो रोल आहे तो प्रत्येकाच्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट असतो. पण कुठेतरी कदाचित आईवडील दोघंही जॉब करतायत म्हणून किंवा अजून काही कारणांमुळे पॅरेंट्स तेवढं इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही आहेत मुलांच्या अभ्यासामध्ये म्हणा किंवा त्यांच्या ग्रोथमध्ये, त्यांच्या करिअरमध्ये. तर अशा वेळेस शिक्षण संस्था म्हणून तुमच्या पॅरेंट्सकडून काय अपेक्षा आहेत? या प्रश्नाचं उत्तर देताना फक्त मला आणखी एक सांगा वाटतं की ज्यावेळी एखादा विद्यार्थी आमच्या शाळेत प्रवेश घेतो त्यावेळी मी किंवा आम्ही त्या प्रवेशाकडे आणखी एक प्रवेश वाढला असं न बघता एका पूर्ण कुटुंबाने आमच्यावर टाकलेला हा खूप मोठी जबाबदारी किंवा खूप मोठा विश्वास आहे असं आम्ही त्याच्याकडे बघत असतो. आणि ते ज्यावेळी पाहतो त्यावेळी मग परत तो ट्रायंगल तिथे येतो. कारण जर एक आकडा म्हणून पाहिलं तर मग तो ठीक आहे, एक विद्यार्थी आमच्याकडे आला आणि 5-10 वर्षांनी तो पास आउट होऊन गेला असं होतं. पण ज्यावेळी ट्रायंगल म्हणून पाहतो किंवा भागीदार म्हणून पाहतो त्यावेळी आम्हाला पण ती जाणीव असते की आम्ही या विद्यार्थ्याला घडवायचं आहे. आणि पालकांचा याच्यात सहभाग याच्यासाठी गरजेचा असतो. प्रत्येक पालकांशी संवाद साधताना मी ते सांगत असतो की 7 ते 12 किंवा 12 ते 5 या वेळेमध्ये जरी विद्यार्थी शाळेमध्ये असला तरी बाकी पूर्ण वेळ तो तुमच्याकडे असतो, घरी असतो. त्याच्यामध्ये तुम्ही अशी केस सांगितली कदाचित सध्याच्या या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये, महागाई किंवा सगळ्याच सामाजिक परिस्थितीमध्ये आई आणि वडील दोघे पण काम करत असतात, वर्किंग असतात.
आणि मग विद्यार्थ्याकडे किती नाही म्हटलं तरी दुर्लक्ष होतं. आणि मग प्रॉब्लेम असा झालाय ना, की मी बऱ्याच वेळा तो ऑब्झर्व केला, की पालक आपल्या विद्यार्थ्यांना फक्त रिझल्ट लागल्यानंतर किती मार्क्स पडले हा एवढंच विचारतात. राईट पण त्या फक्त तेवढं ते विचारा, शेवटी पालक म्हणून तुमचा अधिकार आहे. परंतु ते विचारण्याच्या आधी तो रोज शाळेतून आल्यानंतर किंवा तुम्ही काम करून घरी गेल्यानंतर, वा शाळेत नवीन काही शिकलास का, आज शिक्षकांनी काय शिकवलं, आज तू डबा काय खाल्ला, किंवा तुझ्या मित्राने डब्यामध्ये काय आणलं होतं. ह्या बारीक बारीक अगदी लहान लहान गोष्टी आहेत. बरोबर या जरी विचारला तरी तो संवाद कायम राहतो. कारण सध्याच्या कौटुंबिक याच्यामध्ये संवाद खूप कमी झालेला आहे. आणि जर आपल्याला खरंच विद्यार्थ्याला घडवायचा असेल तर हा संवाद कमी होता कामा नये. हे पालकांना खूप मी म्हणजे एक अक्षर विनंती केल्यासारखं सांगतो, की हा संवाद कमी होऊन देऊ नका. जर तुमच्या पाल्याचा तुमच्यावरचा विश्वास उडाला किंवा तो संवाद कमी होत गेला तर तो विश्वास हळूहळू कमी होत जातो. आणि मग कोणीतरी बाहेरचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांच्याकडून हे मुलं शिकत असतात या वयामध्ये. बरोबर आणि मग ते चांगलं शिकतात का वाईट शिकतात हे ते डिसिजन घेणे इतके मॅच्युअर मुलं नसतात त्या एजमध्ये. आणि जर तुमचा संवाद नसेल तर मग ते थोडंसं पुढच्या त्याच्या लाईफच्या दृष्टीने कदाचित अवघड होऊ शकतं. आणि दुसरं एक पालकांना सांगावं वाटतं, की मला दुसऱ्या विद्यार्थ्याशी, त्याच्या मित्राशी, मैत्रिणीशी, शेजारच्या मुलाशी, मुलीशी कंपॅरिझन करू नका. हा बरोबर म्हणजे यांचं माझ्या मते अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांचंच हे वाक्य आहे, की प्रत्येक विद्यार्थ्याची ॲबिलिटी वेगळी असते किंवा प्रत्येक जो काही जीव आहे या पृथ्वीतलावर त्याची ॲबिलिटी काहीतरी वेगळी आहे. कारण तुम्ही जर एखाद्या माशाला जज केलं की तो किती पटकन झाड चढू शकतो तर तो कायम हारणारच आहे. बरोबर त्याच्यामुळे प्रत्येक मुलाची ॲबिलिटी काहीतरी वेगळी आहे, त्याचं स्किल काहीतरी वेगळं आहे. तुम्ही जर म्हटलं की अरे अनिकेत, निखिलला बघ किती मार्क पडलेत, तुला का पडले, आणि हे खूप सर्रास होतं आपल्या याच्यामध्ये. पण हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. कारण कंपॅरिझन ज्यावेळी वाढत जातं मग त्याचा कॉन्फिडन्स कमी होत जातो. त्यापेक्षा कंपॅरिझन करण्यापेक्षा मी सांगितल्या लहान लहान गोष्टी ठेवा, संवाद ठेवा. तो नक्कीच एक मार्क कमी मिळाला तर त्याला तरी चालेल दुसऱ्यापेक्षा, पण तुमच्यामध्ये संवाद राहणं खूप गरजेचं आहे. या दोन गोष्टी पालक म्हणून जर त्यांनी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि आय थिंक हे करण्यासाठी त्यांना 10-15 मिनिटं तर इझिली काढता येऊ शकतात. दिवसभरात तेवढा वेळ तर इझिली मिळतो किंवा दिला पाहिजे. जर नसेल, बरोबर, मला असं वाटतं की ते जर 10 मिनिटं तुमच्याकडे तुमच्या मुलाला देण्यासाठी नसतील तर तुम्ही 20 मिनिटं दिले पाहिजेत. बरोबर नाही. आणि कारण हे खूप आता बघितलं जात आहे की पॅरेंट्स खूपच जास्त डिटॅच व्हायला लागले. आणि तुम्ही म्हटलात तसं ते कम्युनिकेशन गॅप त्याच्यामुळे क्रिएट होतो. पण या सगळ्यामध्ये एक आपण म्हणजे तुम्ही जेव्हा एज्युकेशन घेतलेलं, मी जेव्हा लहान होतो किंवा आपल्या आईवडिलांनी पण जेव्हा एज्युकेशन घेतलं, तेव्हा एक सिस्टीममध्ये एक पार्ट होता जिथे पॅरेंट्स टीचरला ती मुभा द्यायचे की तुम्ही दंडित करू शकता मुलांना. जर तो चुकत असेल तर त्याला तो शिक्षा देऊ शकता. बरोबर. तर तो आता कुठेतरी आपल्या पॉलिसीमधून पण बाहेर पडलाय. आणि थोडंसं काही जर शिक्षक कधी ओरडून जरी बोलले तर मी पाहिलं, आपण बघतो व्हिडिओज पण येतात, इंस्टाग्रामवर पण व्हायरल होतं की लगेच पॅरेंट्स येतात आणि मग ते त्या टीचरशी भांडायला लागतात किंवा त्या गोष्टीचा ते खूपच जास्त इश्यू बनवतात. तर याच्यावर तुमचं काय मत आहे की ती शिक्षा असायला पाहिजे का नाही? आता या विषयाबद्दल आमच्या याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा चर्चा होत असते. आणि एक खूप एक खूप चांगलं उदाहरण किंवा आम्हाला सगळ्यांना आवडणारं उदाहरण आमचे वडील काका शिक्षकांच्या आमच्या मीटिंगमध्ये किंवा पालकांशी बोलताना पण देत असतात, की सध्या परिस्थिती किंवा शिक्षकांची परिस्थिती अशी झाली आहे ना की ते मडकं घडवणारे कुंभार आहेत. त्यांना मडकं तर घडवायचं आहे, मडक्याला आकार तर द्यायचा, पण त्याच्यावरती चापट मारायची नाहीये. बरोबर. चापट मारल्याशिवाय ते मडकं तर घडणं खूप अवघड आहे. पण सध्या निखिलची परिस्थिती अशी आहे ना की एखाद्या किंवा बऱ्याच कुटुंबामध्ये एखादं अपत्य असतं, बदलत्या परिस्थितीनुसार एखादंच अपत्य असतं आणि त्याच्यामुळे मग आई वडील, आजी आजोबा, चुलते त्या सगळ्यांचं खूप एक प्रेम किंवा तो एक जिव्हाळा त्या पाल्याशी निर्माण झालेला असतो. आणि ह्या सगळ्यामुळे पालक खूप संवेदनशील झाले. विद्यार्थ्याला पूर्वीच्या काळी ज्या काही शिक्षा व्हायच्या किंवा तुम्ही जसं म्हटलं की आपल्या काळी शिक्षक मारत असायचे, आपल्या आई वडिलांच्या काळी आणखीच बिकट परिस्थिती होती. त्यावेळी किंवा आपल्या वेळी पण शिक्षकांकडे ज्या आदराने पाहिलं जायचं,
दुर्दैवाने ती परिस्थिती आत्ता राहिलेली हम्म. नाही आहे. बरोबर. तुम्ही जर अनेक वेगळ्या भागांमध्ये पाहिलं, शिक्षकांशी बोललं, विद्यार्थ्यांशी बोललं, तर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये त्याचे काही आदराचं नातं असायचं ते आता राहिलेलं नाहीये. ही खूप दुर्दैवाची खरं तर गोष्ट आहे. पण विद्यार्थ्यांना मारलं तरच विद्यार्थी घडतात का? तर मला तर वाटत नाही असं काही असावं अच्छा. किंवा नाहीच आहे. हम्म. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट जर चांगल्या पद्धतीने शिकवायची असेल तर त्याला ती समजून पण सांगितली जाऊ शकते. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला शिक्षा दिली तरच तो शिकू शकतो किंवा शिक्षा दिली तरच तो सुधारू शकतो. ॲटलिस्ट त्या विद्यार्थ्याच्या एजमध्ये. तर असं नाही असं मला तरी वाटतं. त्याला अनेक वेगवेगळे पर्याय आहेत आणि सरकारच्या ह्याच्यानुसार किंवा या धोरणानुसार अनेक तज्ज्ञांनी त्याच्यावर काम नक्कीच केलेलं असणार आणि त्याच्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला की विद्यार्थ्यांना आपल्याला काही शिक्षा द्यायची नाहीये आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला घडवायचं आहे. अच्छा. त्याच्यामुळे तर जे मग काही आता- आहे आपल्यासमोर त्याच्यातून तर आपल्याला पुढे बरोबर. जायचं आहे. तर या अशा परिस्थितीमध्ये मग तुमच्या पुढच्या, आता पॅरेंट्स तर झालं, मग आता टीचर्सकडून तुमच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत की मग या परिस्थितीत पण एका टीचरनी एक चांगला व्यक्ती कसा घडवावा आणि एक चांगलं इम्प्रेशन स्टुडंट्सवरती कसं त्यांना पाडता येईल? याचं एकदम शॉर्टमध्ये आन्सर देतो मी. त्याच्यातून म्हणजे बऱ्याच गोष्टी हम्म. होतील. माझं असं मत आहे ना की शिक्षकांची जबाबदारी हे फक्त वर्गात शिकवणं किंवा अभ्यासक्रम पूर्ण करणं नाही आहे. तर आपल्यासमोर जी काही 50 मुलं बसलेली आहेत, तो प्रत्येक मुलगा एका वेगळ्या क्षमतेचा आहे, वेगळ्या स्किलचा आहे, वेगळ्या कॅपेबिलिटीचा आहे. ते शिक्षकाची सगळ्यात मोठी ही जबाबदारी की त्यांनी प्रत्येक मुलाचं ते स्किल ओळखायचं आहे, हम्म. प्रत्येक मुलाची ती कॅपॅसिटी ओळखायची आणि त्याच्याप्रमाणे त्याला गाईड करायचं आहे. तर तो एक चांगला शिक्षक होऊ शकतो. कारण फक्त सिलेबस कम्प्लीट करणं कोणी पण करू शकतं. बरोबर. पण मी म्हटल्याप्रमाणे आणि यांचं माझ्या मते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की द ब्राईटेस्ट माइंड्स मे बी फाउंड ऑन द लास्ट बेंचेस ऑफ द क्लासरूम्स. हम्म. अशाचं काहीतरी ते वाक्य होतं. आणि परिस्थिती असू शकते म्हणजे तुम्ही फक्त जे हुशार मुलं आहेत, जे अभ्यासामध्ये अगदी चांगले मुलं आहेत, त्यांनाच पुढे घेऊन जाणं ही शिक्षकांची जबाबदारी नाहीये. तर प्रत्येक मुलाला त्याच्या कॅपेबिलिटीप्रमाणे पुढे घेऊन जाणं आणि त्याला तो स्कोप देणं, त्याच्यावर तो विश्वास दाखवणं आणि त्याला उभं राहायला शिकवणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे. आता आपला जो हा पॉडकास्ट आहे तो तुमच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी, स्कूल असेल, कॉलेज असेल, सगळे विद्यार्थी हे बघणार आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे आता या निमित्ताने? विद्यार्थ्यांना मला असाच मेसेज द्यावा वाटेल की आत्ताचं जे काही शाळा शिकत असतील किंवा कॉलेज शिकत असतील, कॉलेजमध्ये असतील, हे जे काही आत्ताचे दिवस आहेत ते परत येणारे नाही आहेत. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जे काही करताय ते खूप विचारपूर्वक करा. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तुम्ही शाळेमध्ये जाऊन फक्त शिकायचं आहे असं नाही आहे. शाळेमध्ये जाऊन खेळलं पाहिजे, पडलं पाहिजे, थोडी मस्ती केली पाहिजे. या म्हणजे शाळेमध्ये मी नेहमी सांगत असतो, शिक्षकांना सांगत असतो, पालकांना सांगत असतो, जर या वयातल्या मुलांनी मस्ती नाही करायची तर कोण करणार? बरोबर. त्याच्यामुळे ते तुम्ही केलंच पाहिजे. पण प्रत्येक डिसिजन घेताना किंवा महत्त्वाचा डिसिजन घेताना तुम्ही आपल्या पालकांशी नक्कीच बोललं पाहिजे. जसं मगाशी मी सांगितलं की पालकांनी विद्यार्थ्यांशी बोलणं गरजेचं आहे, तसं विद्यार्थ्यांनी पण पालकांशी बोलणं गरजेचं आहे. तो जर कम्युनिकेशन गॅप पडला कोणाच्याही एका बाजूने तर अनेक डिसिजन घेण्यामध्ये तफावत होऊ शकते आणि चुकीचे डिसिजन घेतले जाऊ शकतात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न विचारा. चांगला असेल, वाईट असेल, चुकीचा असेल, बरोबर असेल, किती साधा असेल, किती अवघड असेल, तरी प्रश्न विचारा. जर तुम्ही आज प्रश्न विचारले, म्हणजे एक हिंदीमध्ये एक हे म्हण आहे की अगर आज सवाल नाही उठावे तो कल जवाब नाही दे पाओगे. ते वेगळ्या अर्थाने पण मी त्या क्लासरूमच्या अर्थाने सांगतो. तुम्ही प्रश्न विचारायला शिका आणि जेवढे जास्त असतील तेवढे प्रश्न विचारा, तर तुमच्यामध्ये ते क्रिटिकल थिंकिंग, ती अकाउंटेबिलिटी, ते क्युरिओसिटी ती जिवंत राहील आणि त्याचा आज नाही पण तुम्हाला 5 ते 10 वर्षानंतर नक्कीच फायदा दिसेल, तुम्हाला जाणवेल तो. तर धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान याच्यामध्ये हा जो क्रीडा पार्ट आहे, ठीक आहे, आपण बघतो की सध्या भारतामध्ये मुलांचं जास्तीत जास्त इन्क्लिनेशन म्हणजे स्पोर्ट्स म्हटल्यानंतर फक्त क्रिकेट इकडेच जास्त येतं. पण बाकी भरपूर स्पोर्ट्स आहेत की जिथे मुलं त्यांचं करिअर करू शकतात. तर पण तिकडे जाताना मुलं दिसत नाहीत. बऱ्याचदा आपण हे पण बघतो की गव्हर्मेंट सिस्टम्स जेवढ्या क्रिकेटला प्रमोट करतात तेवढं बाकी ठिकाणी ते प्रमोट करत नाहीत. तर तुमच्या संस्थेमार्फत तुम्ही कोणत्या स्पोर्ट्सला एन्करेज करता मुलांना आणि मुलांनी जास्तीत जास्त कोणत्या स्पोर्ट्सकडे, अजून बाकी स्पोर्ट्सकडे पण कसं बघावं? याच्यामध्ये मला असं थोडंसं वाटतं की सध्या हा ट्रेंड बदलताना दिसतोय.
ओके. म्हणजे पूर्वी जे पालकांचं मत होतं की नाही, माझा विद्यार्थी शाळेत गेला पाहिजे, त्याने 7 ते 12 शाळा केली पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे, परीक्षेत चांगले मार्क्स पडले पाहिजेत, एवढं जे पालकांचं विचार होतं ते बऱ्याच पालकांना आता असं वाटतं की नाही, विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाबरोबरच वेगळ्या क्षेत्रामध्ये असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे गेल्या म्हणजे काही वर्षापासून आम्हाला हा ट्रेंड लक्षात आला आहे. आणि आमच्या संस्थेत जर किंवा आपल्या संस्थेत जर तुम्ही विचारलं असाल तर व्हॉलीबॉल असेल, थ्रोबॉल असेल, त्याच्यानंतर कबड्डी असेल, रेसलिंग असेल, बास्केटबॉल असेल, अशा खूप स्पोर्ट्समध्ये आमचे विद्यार्थी चांगल्या याच्यावर. म्हणजे मागच्याच वर्षी कोमल मानकर म्हणून आमची विद्यार्थिनी आहे, तिने नॅशनलला गोल्ड मेडल रेसलिंगमध्ये मिळवलं आहे. ओ ग्रेट. जवळपास प्रत्येक वर्षी आमचे कमीत कमी 4 ते 5 म्हणजे विद्यार्थी आणि 4 ते 5 विद्यार्थिनी या नॅशनलच्या व्हॉलीबॉल आणि थ्रोबॉलच्या टीममध्ये आपल्या संस्थेचे विद्यार्थी असतात. म्हणजे अशा, हे तर मी जस्ट उदाहरण म्हणून देतोय, पण खूप अशा वेगवेगळ्या लेवलला, नॅशनल लेवलला आमचे विद्यार्थी जात आहेत. आणि हे जाण्यामागचं किंवा त्यांना तेवढं प्रोत्साहन देण्यामागचं कारण हेच आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडणं येणाऱ्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. आणि हा सगळा विचार लक्षात घेता किंवा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यानंतर आमची सगळी मुख्याध्यापक असतील, क्रीडा शिक्षकांची टीम असेल, बाकी सगळे शिक्षक असतील, त्यांना एक वेगळं प्रोत्साहन मिळत असतं आणि ते आणखी एनर्जीने पुढच्या बॅचला किंवा पुढच्या विद्यार्थ्यांना ते ट्रेन करत असतात, गाईड करत असतात. या सगळ्याचा विचार करून मग आम्ही मागच्या वर्षी असं ठरवलं की आणखी विद्यार्थ्यांना आपल्या स्पोर्ट्समध्ये काय देता येईल. तर त्या संदर्भात आम्ही नेक्स्ट इयरपासून त्यांना बॅडमिंटन असेल, स्विमिंग असेल, क्रिकेटच्या काही गोष्टी असतील, फुटबॉलच्या ट्रेनिंग असतील, या सगळ्या म्हणजे जवळपास आणखी आम्ही 5 ते 6 नवीन स्पोर्ट्स आम्ही इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतोय. अरे वा. म्हणजे प्रयत्न आमचा हाच राहणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं ते विद्यार्थी एवढं चांगल्या लेवलपर्यंत गेलेत, तर आणखी जर आपण विद्यार्थ्यांना इन केलं, आणखी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स दिले, तर त्याच्यामध्ये पण चांगले म्हणजे त्यांचा जो काही त्यांना बेनिफिट होणार आहे त्या स्पर्धांचा किंवा खेळाचा, तर तो होणारच आहे. पण जर नॅशनल लेवलला जर त्या टीम जात असतील, नॅशनल लेवलला स्टुडंट्स खेळत असतील, तर खूप मोठं एक्सपोजर त्यांना खूप कमी वयामध्ये भेटतंय. आणि हा एक्सपिरियन्स असेल, हे एक्सपोजर जे असेल ते त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारा ठरू शकतो. आता आपण आधी जे बोलत होतो की तुम्ही सोशल मीडिया जास्त वापरत नाही, ओके. पण आजची पिढी आपण बघतो की जे हे विद्यार्थी आहेत ते खूप जास्त सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहेत. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल. प्रॉब्लेम हा आहे की तो इट इज नॉट द अल्टिमेट नॉलेज सोर्स, कारण तिथे कुठले फिल्टर नाही आहे. ते कोणी चेक करायला नाही आहे की बाबा हे खरंच ही जी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचतीये किंवा हे नॉलेज पोहोचतं खरंच किती ऑथेंटिक आहे. अशा वेळेस मुलं मात्र त्याच्या आहारी गेलेले आहेत खूप जास्त सोशल मीडियाच्या. पण तुम्ही सोशल मीडिया नाही वापरत, खूप कमी वापरता, अँड स्टील यू आर डुईंग गुड इन युअर लाईफ आणि तुमचं कुठलंही काही काम अडत नाही आहे त्याच्यामध्ये. तर आता हे थोडंसं मुलांनी पण कमी करावं, याच्यासाठी तुम्ही काय सांगताल? त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे एकतर आपल्याला एखाद्या गोष्टीचं ॲडिक्शन होऊ नये, याच्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न केले तर ते यशस्वी होत असतं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सध्याच्या पिढीमध्ये किंवा इव्हन स्कूल स्टुडंट्समध्ये पण सोशल मीडिया असेल, यूट्यूब असेल, ह्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सचं खूप मोठ्या प्रमाणात ॲडिक्शन वाढत जाते. पण म्हणजे विद्यार्थ्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला, आता मी मगाशी जसं आपला बोलताना विषय झाला की हे त्याचा सोशल मीडियाचे जे काही प्रोज आहेत आणि जे कॉन्स आहेत ते विद्यार्थ्यांनी आत्ताच समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. प्रोज काय की किंवा ॲडव्हान्टेजेस काय त्याचे, तर आपल्याला घर बसल्या खूप मोठ्या ऑडियन्सपर्यंत आपण पोहोचू शकतो. राईट. तर तुम्ही सांगितलं की तुमच्या कुठल्या तरी एका व्हिडिओ 45 लाख व्ह्यूज आले. म्हणजे माझं असं, मी जस्ट एक कॅल्क्युलेशन असेल की तुम्ही जवळपास गेल्या 25 वर्ष या क्षेत्रामध्ये पब्लिक स्पीकिंगमध्ये काम करताय. म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये तुम्ही ऍक्च्युअल लोकांशी, म्हणजे याच्या निम्म्या पण लोकांशी बोलला नसाल तुम्ही, तेवढं एक व्हिडिओ तुमची रीच झालेली आहे. त्याच्यामुळे तो प्लस पॉईंट आहे की तुमचं जर काही तुम्हाला करिअर त्याच्यामध्ये घडवायचं आहे किंवा तुम्ही एखादा बिझनेस करताय, जे काही तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करताय ते प्रेझेंट करायला हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. दुसरी अडचण ही लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं ती माहिती ऑथेंटिक आहे का नाही. आणि कारण प्रॉब्लेम असं झाला की इंटरनेटच्या या सगळ्या प्लॅटफॉर्म्समध्ये एवढी प्रचंड माहिती आपल्या डोक्यामध्ये जातीये, आपण ती फिल्टरच करू शकत नाहीये. आणि मग विद्यार्थ्यांना हा विचार करणं गरजेचं आहे की ठीक आहे, आपल्याला नक्की कुठली माहिती घ्यायची आहे. मला जर ॲग्रिकल्चरमध्ये इंटरेस्ट आहे तर मी ॲग्रिकल्चरचे हजारो चॅनल्स पाहावेत ना,
मी त्यांना अकाउंट्सला फॉलो करावं, नवनवीन त्या सेक्टरमध्ये काय चाललं याची माहिती घ्यावी, ते मला हार्मफुल नाही, ते नक्कीच मला युजफुल आहे. पण मी उगाचच एंटरटेनमेंट म्हणून काहीतरी पाहतोय, काहीतरी कॉमेडी म्हणजे एंटरटेनमेंट पण पाहिजे आयुष्यात, नाही असं नाही, पण आपण त्याला नक्की किती वेळ देतोय हे लक्षात घेणं गरजेचं. आणि परत मी थोडंसं मागच्या प्रश्नाकडे जातो, शिक्षकांची जबाबदारी नक्की काय ना, तर विद्यार्थ्यांना पायथागोरस थेरम तुम्ही शिकावं हे आता गरजेचंच राहिलं नाहीये. शिक्षकांपेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने न्यूटन्सचे लॉ, पायथागोरस थेरम, आणखी सगळं हे गुगलवर भेटतायत, युट्यूबवर भेटतायत. बघायला बरोबर. शिक्षकांची ही जबाबदारी आता की त्यांना विचार करायला शिकवणं, त्यांच्यामध्ये तो विचार करण्याला त्यांना प्रवृत्त करणं. कारण हे सांगितलं मी, हे जे काही सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत याच्यामुळे कुठेतरी विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमधली कमी होत जाते, आणि तिथे मग परत शिक्षकांचा रोल इन होतोय की ठीक आहे, तुम्हाला माहिती मिळते ना, काय हरकत नाही, ती तर कोणी थांबवू शकत नाही आता. बरोबर. आपण जे नाण्याच्या दोन बाजू किंवा हे म्हणतो, किंवा इंटरनेट शाप की वरदान वगैरे आपल्याला निबंध असायचे, पण आता कळतात की नक्की शाप काय आणि वरदान काय. सध्याचं वरदान पण हे की प्रचंड माहिती आहे, अगदी सगळी फ्री माहिती तुम्हाला मिळते आहे. इथे बसून अमेरिका वगैरे, म्हणजे जे काय आता मी एवढे रिसर्चचा काही तुम्हाला रेफरन्सेस दिले, ते काही मी स्वतः तिथे गेलो नव्हतो, मी कुठून तरी इंटरनेटच्या माध्यमातून माझ्या वाचनात आले, पाहण्यात आले. पण विद्यार्थ्यांनी हे तो फिल्टर लावणं गरजेचं आहे. तो फिल्टर लावायला आत्ता जर ते शिकले तर कुठेतरी पुढे ते ॲडिक्शन कमी होईल, आणि ज्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत तेवढंच त्यांच्यापर्यंत पोहोचतील. ओके. बरं, तुमच्या संस्थेमध्ये जो स्टाफ आहे, तर कितीतरी स्टाफ मी पाहिलं की खूप वर्षांपासून तसेच आहेत ते, आणि कन्सिस्टंटली खूप लॉयली ते काम करतात, अँड दे आर व्हेरी सॅटिस्फाईड विथ द मॅनेजमेंट. आता हा एक मॅनेजमेंट म्हणून मी प्रश्न विचारतो तुम्हाला, की खूप कंपन्यांचा हा प्रॉब्लेम येतो आता की खूप इझिली लोक जॉब स्विच करतायत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी इझिली ते ट्रान्सफर होत आहेत. तुम्ही असं काय करताय की ज्याच्यामुळे एम्प्लॉई रिटेन्शन तुमच्या इथे इतकं चांगलं आहे? या रिलेटेड नाही, यांचं सायमन सिनेक म्हणून ऑथर आहेत, पब्लिक स्पीकर, तुम्हाला कल्पना असेल, त्यांचं एक हे की कस्टमर्स वोंट लव्ह युअर कंपनी अनलेस युअर एम्प्लॉईज डोंट. ओके. म्हणजे तुमचं ग्राहक तुमच्या कंपनीवर तोपर्यंत किंवा तुमच्या उत्पादनावर तोपर्यंत प्रेम करू शकत नाही, विश्वास ठेवू शकत नाही, जोपर्यंत तुमचे कर्मचारी ठेवणार नाहीत. आता इथे मी म्हटलं तसं पालकांना ग्राहक म्हणणं योग्य नाही, पण मी त्याचं एक उदाहरण देतोय. तर मला तरी असं वाटतं की आम्ही वेगळं असं काही नाही करत. म्हणजे जे काही शिक्षक आमच्याकडे, तुम्ही म्हटलं की अनेक वर्षापासून, जवळपास संस्थेला 26 वर्ष झाले आहेत. कितीतरी शिक्षक असे आहेत की संस्थेच्या पहिल्या म्हणजे विटाच्या उभारणीपासून आतापर्यंत अजून 26 वर्ष आमच्याबरोबर आहेत, आणि त्याच विश्वासाने आणि तेवढ्याच डेडिकेशनने ते आमच्याबरोबर आहे. याचं कारण मला असं वाटतं की तिथे एकंदरीत संस्थेमध्ये जे काही वातावरण असतं, आपण वर्क एन्व्हायरमेंट याच्यामध्ये म्हणून, ते खूप चांगलं आहे. कारण त्याचं चांगलं असण्याचं कारणच हे की जर आम्ही पालकांनाच कस्टमर किंवा ग्राहक मानत नसू, तर आम्ही शिक्षक जो संस्थेचा अविभाज्य घटक आहे त्यांना का मानू? आणि परत तेच की कुठलीही शिक्षण संस्था किंवा कुठलीही संस्था फक्त इमारतींनी किंवा सोयीसुविधांनी मोठी होत नाही, आणि शिक्षण संस्थेमध्ये तर स्पेसिफिकली ती मोठी होते तिथे त्यांच्या शिक्षकांमुळे, हे मानणारं मी म्हणजे एक व्यक्ती आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षकांना तेवढं फ्रीडम देणं, त्यांना नवनवीन गोष्टी अभ्यासक्रमात किंवा वर्गामध्ये आणायची परवानगी देणं म्हणजे त्यांना ते फ्रीडम देणं, अशा गोष्टी असतात. किंवा शिक्षक, तुम्ही जर पाहिलं तर वेस्टर्न कल्चरमध्ये डॉक्टर आणि टीचर्स हे एवढे आदरयुक्त या दोन प्रोफेशन्सकडे पाहिलं जातं. दुर्दैवाने आपल्याकडे पाहिलं जात नाही, पण मला असं वाटतं शिक्षकांकडे पाहावं. कारण शिक्षक हे एक विद्यार्थी घडवत नाही, तर ते आपल्या देशाचं भविष्य घडवत आहेत. ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. खूप मोठी जबाबदारी ते पार पाडतायत. आणि त्याच्यामुळे परत तेच की आम्ही वेगळं काही करत नाही. जो शिक्षकांना आदर मिळायला हवा तो आदर आम्ही त्यांना कदाचित देत असू, आणि त्याच्यामुळे त्यांचा आमच्यावर विश्वास असेल म्हणून ते आहेत इतकी वर्ष. कदाचित याचं चांगलं उत्तर त्यांच्याकडून तुम्हाला भेटेल. नाही, मी जेव्हा त्यांच्याशी आपण बोललेलो तर त्यांच्याकडून मला हे कळालं की एकतर स्वभाव खूप जास्त, म्हणजे तुम्ही त्यांना ॲज एम्प्लॉई कधीच ट्रीट करत नाही, ॲज अ फॅमिली मेंबर ट्रीट करता, आणि त्याच्यामुळे त्यांना अगदी घरच्यासारखं वातावरण तिथे लाभतं. आणि येस, दे वेर ऑल्सो ऑन द सेम पेज की इथे फ्रीडम इतकं आहे, विचार करायचं फ्रीडम आहे, काही नवीन गोष्टी असल्या त्या इम्प्लिमेंट करायचं फ्रीडम आहे, त्याच्यामुळे त्यांना पण काम करायला चांगलं वाटतं. जे काही आमची वर्षातून 2 ते 3 वेळा सर्व शिक्षकांची एकत्रित, आम्ही त्याला सहविचार सभा म्हणतो. ओके.
म्हणजे आपण असं म्हणू की थॉट्स एक्सचेंज करायचं एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन ब्रेनस्टॉर्मिंग संस्था मी संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक असे. तर प्रत्येक याची सुरुवात आमच्या याच्यातून अशीच होती की धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान या कुटुंबातील सर्व सदस्यांचं स्वागत आहे. ओके. म्हणजे तुम्ही जे म्हटला की त्यांना मी एम्प्लॉई मानतच नाही, ते आमच्या या परिवाराचे खूप महत्वाचे आणि कदाचित सगळ्यात हायरार्कीमध्ये सगळ्यात टॉपला असणारे ते याच्यातले भाग आहेत. ओके. तर कारण त्यांच्यामुळे संस्था चाललेली आहे. आणि आता जे आपलं सध्याची शिक्षण पद्धती आहे, तुम्ही एवढ्या वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात आहात आणि ॲज यू हॅव सीन की बाहेरचं पण शिक्षण आणि आत्ताचं आपल्याकडचं पण शिक्षण, सध्याची जी पूर्ण शिक्षण पद्धत आहे आपल्याकडे, तर त्या शिक्षण पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्याच्यात काय बदल घडले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? NEP ठीक आहे, पण त्याच्याही पलीकडे अजून जाऊन काय असलं पाहिजे? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मला जो बदल गरजेचा वाटतो ना, की आपण मार्क्सला थोडंसं कमी महत्त्व दिलं पाहिजे. एक दोन माझ्या उत्तरांमध्ये कदाचित ते आलं असावं हो. की म्हणजे तुला किती मार्क्स पडले यापेक्षा तू नक्की काय शिकलास, तू नवीन काय शिकलास, या गोष्टीला जर आपण महत्त्व दिलं ना, तर विद्यार्थ्यांच्या एकंदरीत ॲटिट्यूड म्हणजे शिकून घेण्याच्या याच्यामध्ये बराच आपल्याला फरक जाणवू शकतो. आणि आणखी एक मेजर बदल मला असं वाटतं की तो व्हायला पाहिजे, तो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये काही करून जे आपली सिस्टीम किंवा करिक्युलम आपला असा डेव्हलप झाला पाहिजे ना, की विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी राहिली पाहिजे. म्हणजे आत्ताच्या इतिहासाच्या पुस्तकात या स्वातंत्र्य लढ्याचं ठीक आहे, म्हणजे एखादी जर इंग्रजांच्या काळामध्ये किंवा ब्रिटिश काळामध्ये 1847 साली किंवा काहीतरी गोष्ट झाली, ती मला आत्ता पाठ करून मला काही उपयोग नाही वाटत आहे त्याचा. तो सगळा घटनाक्रम माहिती पाहिजे की आपला स्वातंत्र्य लढा किंवा त्या क्रांतिकारकांचं बलिदान आपल्या विद्यार्थ्यांना माहीत असणं हे गरजेचं आहे. परंतु याच्यामधून क्युरिओसिटी आपल्यामध्ये कशी निर्माण होईल, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे त्या क्रांतिकारकांनी काय विचाराने आपल्या देशासाठी बलिदान केलेलं आहे ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत, ते साल कुठल्या साली बलिदान दिलंय यापेक्षा काय विचारांनी बलिदान दिलं हे जास्त पोहोचणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. तो विचार तिथे विचार तिथे त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, रोट लर्निंग कमी झाली पाहिजे. म्हणजे जे काही आपण म्हणतो की रट्टा मारून फक्त परीक्षेत उत्तरच द्यायचे, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे. कसं म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित अनेक शिक्षण तज्ञांचं त्याच्यामध्ये मत लागेल, अभ्यास लागेल, परंतु माझी खूप अशी जेन्युइन इच्छा आहे की ते रट्टा मारून पाठांतर करून परीक्षेला बसणं हे आपल्या व्यवस्थेमध्ये कुठेतरी बदललं पाहिजे. त्याच्यापेक्षा समजून घेणं गरजेचं आहे. तुमचं पुढच्या 5-10 वर्षांचं व्हिजन काय आहे? आता शिक्षण क्षेत्रामध्ये मी तसं मगाशी तुम्हाला थोडासा रेफरन्स दिला की पुढच्या 10 वर्षानंतर नक्की जग कुठं गेलेलं असेल हे सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या वेगाने जग बदलतंय याच्यामध्ये प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे. पण मला असं वाटतं की ॲटलिस्ट आपल्या देशामध्ये शिक्षण हे प्रत्येक म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत खूप इझिली पोहोचलं पाहिजे आणि दर्जेदार शिक्षण पोहोचलं पाहिजे. मी गेल्या वर्षी एक यात्रा शिक्षण विश्वाची अशा नावाने एक प्रोजेक्ट मी सुरू केला होता किंवा एक इनिशिएटिव्ह चालू केला होता. त्याच्यामध्ये मी काही अगदी खूप दुर्गम भागातल्या आणि मोस्टली आदिवासी भागामधल्या शाळांना ग्रामीण भागातील भेटी देतो आणि त्यांच्याकडून नक्की काय शिकू शकतो किंवा त्यांची परिस्थिती आत्ता काय याचा थोडासा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. तसं पाहायला गेलं तर जवळपास आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि आत्ताची जरी परिस्थिती पाहिली, मी ॲक्च्युली आत्तापर्यंत एका शाळेला व्हिजिट करू शकलो, बाकीच्या याच्यामुळे शक्य झालं नाही. बुलढाण्यातल्या बुलढाणा आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरची ती महाराष्ट्रामध्ये येणारी शाळा आहे. आदिवासी पाड्यामध्ये तिथे म्हणजे गाडी लावल्यानंतर जवळपास 2 ते 3 किलोमीटर चालत जायचं आणि त्याच्यानंतर वरती थोडंसं एक डोंगर छोटासा चढल्यानंतर तिथे शाळा आहे. आदिवासी पाडा आहे आजूबाजूला, पण तिथे जवळपास 60 ते 70 मुलं शिक्षण घेतात. त्या 70 मुलांना शिकवण्यासाठी एक शिक्षक आहे. एक छोटीशी जसं एकदम ग्रामीण भागामध्ये आपण शेणाने सारवलेली साधी झोपडी म्हणू, त्या झोपडीमध्ये त्यांचा वर्ग भरतो. आणि हे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की तसं त्या मुलांना आपण शिकावं किंवा त्या आईवडिलांनी पण या मुलांनी शिकलं पाहिजे ही जाणीव कुठून आली. आणि त्या मुलांमध्ये त्या आईवडिलांमध्ये शिकण्याची जाणीव आहे, आपलं भविष्य बदलण्याचं काहीतरी त्यांच्यामध्ये
एक आपण म्हणू तो होप आहे. हम्म, हम्म. तर हा होप पूर्ण समाजासाठी परिवर्तनाचा एक होप आहे किंवा ते आपण असं म्हणू की एक ज्वाला किंवा एक ठिणगी त्या एक आशेची बरोबर. पडलेली आहे समाजामध्ये. आणि ही ठिणगी ज्यावेळी शेवटच्या घटकापर्यंत आशा जाते त्यावेळी समाज खूप वेगळ्या पद्धतीने बदलत असतो. हम्म, हम्म. आणि त्याच्यामुळे पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये माझा तरी असा प्रयत्न राहील की माझ्यामार्फत किंवा आमच्या संस्थेमार्फत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत कसं पोहोचता येईल ओके. आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून हम्म. फक्त शिक्षणाच्या प्रवाहात आणता या देशाचं सुसंस्कृत, सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक म्हणून कसं घडवता येईल हा. याच्यावर माझा फोकस असणार आहे. ओके, ग्रेट सर. तुम्ही आज या पॉडकास्टमध्ये आलात एवढा वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूलमधून आणि खूप छान तुम्ही माहिती दिलीत आणि मला कुठेतरी हा कॉन्फिडन्स आहे की याच्यातून आता बऱ्याच दुसऱ्या संस्थासुद्धा आणि ज्यांना नवीन शिक्षण क्षेत्रात यायचं आहे ती लोकंसुद्धा हे विजन घेऊन येतील की बाबा आपल्याला शिक्षण क्षेत्रासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, त्या मुलांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडून आणायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण हे कार्य करतो आहे, ना की आपल्याला अर्निंग करायचं आहे आणि याच्यातून पैसा जनरेट करायचा आहे. हे विजन त्यांनी ठेवू नये, हे नक्कीच हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल.